खूप गर्दी आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर असणार आहे. ट्रॅफिक मुक्त सुंदर प्रवासात संपूर्ण आपल्याला दक्षिण मुंबई दिसते. की मंदारला 2-2 मिनिटांनी विचारत होतं की पोहता येते की नाही. आष्टा कधी मला कुठे भेटेल. फिरायला आल्यावर असंच असतं. उत्सुकता जास्त वाढली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता वाजले सकाळचे 7:15 आणि आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा भाऊच्या धक्क्याच्या इकडे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहे मुंबई ते झिराडचा. म्हणजे झिराडमध्ये म्हणजे अलिबागमध्ये आपण जात आहोत. ते आपला तर प्रवास होणार होता पण रोरोने जातो आहे, म्हणजे मुंबई ते मांडवा. आणि मांडवापासून साधारण 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती झिराड हे गाव आणि तिथे आपण जाणार आहोत. तर आपण ज्या ठिकाणी जाणार आहे ते तुम्हाला कुठे जाणार आहे ते आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. म्हणजे कसं एक निवांत होण्यासाठी आपण त्या ठिकाणी चाललो आहे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल. तर या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवास आपला दाखवण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असेल. आता आपली रोरो आहे ती 8 वाजता या ठिकाणावरून सुटणार आहे भाऊच्या धक्क्यावरून आणि साधारण 1 तासाच्या प्रवासाच्या नंतर आपण अलिबागमध्ये पोहोचणार आहे. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, फायनली आपण आता रोरोमध्ये एंटर होतोय आणि पब्लिक पण बघू शकता किती आहे ते. जरी विकेंड नसला ना तरी अलिबागला जायला खूप गर्दी आहे. जवळचा स्पॉट पडतो ना ॲक्च्युली. आणि आता आपण एंट्री केलेली आहे या पार्किंग लॉटमध्ये. इथे संपूर्ण 2 व्हीलर आणि 4 व्हीलर असणार आहेत. तर हे बघा, आता इथे आपण पार्किंग करून आता वरती जातो आहे. इथे आपल्यासोबत धनश्री तर आहेत, शिवाय आपला मित्र मंदार आणि रोहन पण आहे. चला, ही ओपन जागावरती वाढावं. तर हे बघा, आता आपण इथे आतमध्ये आलेलो आहे. काय कसं वाटतंय? कसं वाटणार आहे आता? तेच मगाशी मी आठवत होती की किती वेळा रोरोने प्रवास केलाय. हा 7वा ते 8वा असेल ना प्रवास. हा, त्यामुळे कसं झालंय की रोरोची एक्साइटमेंट संपली आहे आता. पण एक आहे काही खरंच सोयीस्कर आहे, कमी वेळात आणि ट्रॅफिक मुक्त सुंदर प्रवासात 50 मिनिटात ते आपल्याला अलिबागला पोहोचवते. हां, नाही तर असं बाय रोड गेलो असतं तर रस्त्याची कामं चालू असतात, सगळी धूळ बीळ वेगळी, खर्च वेगळा आणि ते 3-3.5 तास लागणार आपल्याला पोचवायला. हा एकदम मस्त प्रवास होतो. आणि धनश्री ज्याप्रमाणे म्हणाली की एक्साइटमेंट संपलेली आहे, तर आम्ही बऱ्याचदा या ठिकाणीवर आलेलो आहे आणि रोरोची जी संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती ती पाहू शकतात. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडीशी माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर इथे आपले सबस्क्राईबर फॅमिली भेटतात. नाव का तुमचं? मनोज सुर्वे. अच्छा, स्वराज सुर्वे, नूतन सुर्वे. हां, इथे सुर्वे फॅमिली आपल्याला भेटलेली आहे. म्हणजे तुम्ही पण अलिबागला चाललेले आहेत ना? म्हणजे फिरण्यासाठी की काय कामानिमित्त? ओके, ठीक आहे, चालेल, एन्जॉय करा. चला, थँक्यू, भेटून छान वाटलं. तर हे बघा, बरोबर 8 वाजता आपली रोरो या ठिकाणावरून निघालेली आहे भाऊच्या धक्क्यावरून आणि आपण जात आहोत आता अलिबागला. इथे आपण समोर पाहू शकतो माझं आवडतं ठिकाण आहे, म्हणजे भाऊचा धक्का फिश मार्केट. म्हणजे महिन्याभरातून या ठिकाणी कधी कधी माझी फेरी असते. शिवाय इथे आपण पाहू शकतो इथे सर्व लॉन्च सगळ्या विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. म्हणजे कसं आता पावसाळा आलेला आहे ना, तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या लॉन्च संपूर्ण बंद असतात, म्हणजे यांचे प्रवास. त्याच्यामुळे यांची आता इथे 2-3 महिन्याची विश्रांती आहे आणि संपूर्ण तो लोड इथे रोरोवरती आलेला आहे. इथे रोरो आपण पाहू शकतो, इथे पार्किंग लॉट आहे ना संपूर्ण भरलेला आहे आणि आज मंगळवार आहे, ते पण संपूर्ण भरलेलं आहे. आणि इथे आता आपण निघालेलो आहे. पाहूया आपला संपूर्ण प्रवास आहे तो कसा होतो आहे तो. इथे या ठिकाणी धनश्री बसलेली आहे, मस्त सावली पण त्यांनी पकडलेली आहे आणि फ्रंट साईड आहे आणि इथून आपण आता पुढे जाणार आहे. इथे या साईडला येण्याचं कारण म्हणजे ते आपण पाहू शकतो की M2M फेरीज आहे आणि ही तीच M2M आहे जी कोकणामध्ये जात असते. हे बघा, आपण बाहेरून पाहू शकतो आणि इथून आता आपण निघालेलो आहे. गणपती बाप्पा मोरया. सर्व वाहनांचे इंजिन बंद असावे व वाहन गिअरमध्ये ठेवावे आणि हँडब्रेक लावलेले असावे. पाळीव प्राण्यांना फक्त पाळीव प्राण्यांच्या निर्धारित जागेवर किंवा वाहन डेकवर परवानगी आहे आणि त्यांना नेहमी पट्टा बांधून ठेवणे आवश्यक आहे. तर हे बघा, आता आपण आतमध्ये चाललो जिथे संपूर्ण एअर कंडिशन आहे आणि कॅफेटेरिया पण आहे. ते कॅफेटेरियाला यायचं खास कारण म्हणजे तुम्हाला फक्त दाखवायचं होतं की इथे मॅगी आहे ते 220 रुपये आणि चाय आहे ती 120 रुपये. सो खूप कॉस्टली आहे. तर तुम्ही तसं पण आपल्याला एवढ्या छोट्याशा प्रवासासाठी काही खाण्यापिण्याची गरज वाटत नाही. इथे आतमध्ये सर्व AC आहे, म्हणजे बाहेर जर गरमी होत असेल तर या ठिकाणी बसणं संपूर्ण सोयीस्कर पडते. खूप छान. तर आम्ही इथे आता ती फर्स्ट फ्लोअरची तिकीट काढलेली आहे ती सध्या आता 450 रुपये, म्हणजे पर पर्सन 450. आणि आपण बाईक घेतलेली आहे तर बाईकचे 210 रुपये आणि सेकंड फ्लोअरचे त्या ठिकाणी तिकीट जास्त आहे. तर लास्ट टाईमला आम्ही सेकंड फ्लोअरवरती आम्ही गेलो होतो, म्हणजे काहीतरी नवीन बघायला मिळेल, काहीतरी नवीन सुविधा मिळेल या उद्दिष्टाने. पण काही नाही, तर तुम्ही आलात जर तर तुम्ही फर्स्ट फ्लोअरचीच काढा. सेकंड फ्लोअरला फक्त ना बार ॲक्सेस आपल्याला करायला भेटतो आणि एवढंच आहे की आपला व्ह्यू पॉईंट आहे ना तो फर्स्ट फ्लोअरपेक्षा सेकंड फ्लोअरला असतो, बाकी काही फरक नाही. आणि त्याचा डिफरन्सनं जवळपास 250-300 रुपये एक्स्ट्रा असतात. तर मला तरी ते वर्थ नाही वाटले. तर तुम्ही जर आलात तर फर्स्ट फ्लोअरवरती ते तुम्ही या.
जर लॉन्च चालू असते तर अजून बरं पडलं असतं. म्हणजे कसं आहे की आपला 200 रुपयामध्येच प्रवास झाला असता. पण ठीक आहे, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी करता येतो. शिवाय कसं आहे की 450 रुपयामध्ये क्रूजसारखा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो. जर तुम्ही कधी अलिबागला जाण्यासाठी कडे जर तुम्ही रोरो आजपर्यंत यूज केली नसेल तर एकदा तरी नक्की विचारून जावा, खूप छान वाटेल. संपूर्ण अलिबागपर्यंत प्रवास करताना इथे आपल्याला मध्ये मध्ये या सर्व शिप्स लागणार आहेत. म्हणजे कुठल्या ऑइलच्या असतात, कुठल्या कामानिमित्त असतात. त्याच्यामुळे आपल्याला या छोट्या मोठ्या लागणारच आहेत ते संपूर्ण अलिबागपर्यंत. या साईडला इथे आपण पाहू शकतो संपूर्ण आपल्याला दक्षिण मुंबई दिसते आहे. म्हणजे उंच उंच इमारती, त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आहे. इथे पुन्हा माझ्या आवडीचा ससून फिश मार्केट आहे आणि भरपूर साऱ्या या गोष्टी दिसत आहेत इकडे मुंबईच्या. आणि आता आपण जसं जसं आतमध्ये जाऊ हे संपूर्ण दिसायचं बंद होणार आहे. आणि इथे आता खराब हवामानामुळे सर्वांना या ठिकाणी बसायला सांगितलेलं आहे. आणि आता अनाऊन्समेंट पण झाली. त्यांची अर्ध्या मिनिटापूर्वी कसं वाटलं? जाम भीती वाटली, असं वाटतं तर मी कधी पोहोचते. हां. अनाउन्समेंट व्हायच्या आधीच मी याला बोलली ये आणि बस. हां, कारण आज विचित्र एकदम हलते आहे. आणि थोडं पावसाळी वातावरण. हां, लाटा पण भरपूर उसळतात, भरपूर हलते आहे बोट. वाहन असलेल्या प्रवाशांनी जहाज पूर्णपणे थांबल्यावरच सावधानपणे आणि रांगेत उतरावे. M2M फेरी सोबत प्रवास केल्याबद्दल आपले आभार. आपला प्रवास आनंददायी झाला असेल अशी आम्हाला आशा आहे. तर आपण फक्त 55 मिनिटामध्ये या ठिकाणी मांडवा जेटीच्या इथे आता आपण पोचलेलो आहोत. आणि जेव्हा आपण मुंबईवरनं निघालो होतो ना तेव्हा वेदर खूप छान होतं आणि मध्ये अचानक बिघडलं, लाटा यायला लागल्या, संपूर्ण काळोख झाला आणि आपण या ठिकाणी आता मांडवा जेटीजवळ पोचलेलो आहोत. आता इथून आपला बाईकने पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे आणि भूक पण खूप लागलेली आहे. Passengers without vehicles are requested to disembark in an orderly manner. आणि समोर इथे आता आपण पाहू शकतो मांडवाची जेटी आहे. पण ॲज कम्पेअर टू मुंबईपेक्षा मांडवाची जेटी एकदम मस्त आहे आणि बाहेर एकदम अशी डेकोरेट खूप छान प्रकारे केलेली आहे. हां, त्या साईडला. हां, मुंबईला कसं त्या ठिकाणी फिश मार्केट वगैरे सर्व आहे ना, कन्स्ट्रक्शन वगैरे इथे मस्त केलं आहे. तर हे बघा आता आम्ही खालती जात आहोत म्हणजे पार्किंगच्या इथे, जिथे आपण आता बाईक पार्क केलेली आहे. आणि आम्ही लेट निघालो तर आता थांबायला लागणार. हां, तसं पण आपली बाईक पण मागेच होती. ते बघा त्या ठिकाणी दरवाजा या ठिकाणी ओपन झालेला आहे. आणि आता या सर्व गाड्या आहेत ना, म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर या आता मार्गाने आता या जेटीवरती बाहेर पडणार आहे. बघा हा सर्व पब्लिक आहे, इथे बाईक आहेत आणि इथे या कार आहेत. बाय, एन्जॉय करा. बाय. तर चला आता आपण या ठिकाणावरून निघालेलो आहे. सर्व 4 व्हीलर 2 व्हीलर पब्लिक सर्व बाहेर पडतो आहे. सर्व जोशमध्ये बाहेर पडत आहेत, एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडत आहेत. बघूया आपला पुढचे 2 दिवस आता कसे राहत आहेत ते. तेव्हा मगाशी बोललो ना जेटी एकदम मस्त केली आहे, भारी वाटते ही जेटी. आणि बाहेर पण मेंटेन एकदम मस्त केली आहे. आणि मेन म्हणजे वातावरण खूप सुंदर आहे. ही बघा ही छोटीशी गाडी आहे ना, ती पॅसेंजरला बाहेर आतमध्ये सोडत असते ती. तर साधारण 55 मिनटाच्या प्रवासाच्या नंतर आपण इथे मांडवाला पोचलो, म्हणजे अलिबागमध्ये पोचलो आहोत. आणि इथे संपूर्ण आता गाड्या आता रोडवरती बाहेर पडत आहेत. ॲक्च्युली आपल्याला आता भूक पण लागलेली आहे. तर पहिलं आपण आता कुठेतरी काय खायला मिळतं त्या ठिकाणी जाणार आहे. आणि इथे आता रोहन आणि मंदार आहे. काय कसं झालं प्रवास? खूप छान झाला. हां, घाबरत झाला, पण पोट पण एवढी हालत होती की मंदारला 2-2 मिनिटांनी विचारत होतं की पोहता येते की नाही. तो पण घाबरलेला. हां, मग मंदारचा देवाचा जप चालू होता की नाही? चालू होता ओम साईराम. ए 2 दिवसाचा प्लॅन काय मग तुझा? प्लॅन मेन म्हणजे माझं रिलॅक्स व्हायचं आहे, जरा लेट उठायचं आहे. पण हा जो मागे माणूस आहे ना तो खूप चिरचिर करणार आहे. उठ उठ उठ, इथे जायचंय तिथे जायचंय. अरे म्हणजे आपण फिरायला आलो की झोपायला आलो आहे? पण नंतर संध्याकाळी असं बीच वरती जायला ठीक आहे. संध्याकाळी म्हणजे आपण काय 10 दिवस आलेलो नाही. तरी पण हां, आणि आता जिथे आम्ही जाणार आहोत तिथले फोटो बघितले आहेत ना, त्याच्यानेच एकदम रिलॅक्स व्हायला पण झालंय आणि एक्साइटमेंट आहे खूप हां. की कसं सगळं असेल तिथे. आता फोटोच्या व्यतिरिक्त तिकडे अनुभवण्याची मजा कशी आहे ती आपल्याला कळणार आहे. ठीक आहे, चल निघूया. चला. तर हे बघा आता आपण आता बाय रोड निघालेलो आहे मांडवापासून. आणि आपण ज्या लोकेशनला जाणार आहे ना
ते इथून साधारण 9 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. या मांडवापासूनच्या रस्त्यापर्यंत जो रस्त्यावरती आपण चाललो आहे तो तुम्ही जर मागचा व्लॉग इकडला बघितला असेल तर मी तेव्हा पण तेच बोललेलो आहे की या रस्त्यावरून ना बाईक चालवायला जाम मजा येते. कारण कसं संपूर्ण नागमोडी वळण असतं, आजूबाजूला संपूर्ण एक बाजूला समुद्र असतो आणि दुसऱ्या साईडला संपूर्ण झाडं वगैरे असतात आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आपण या रस्त्यावरून पुढे पुढे चाललेलो आहे. हा रस्ता संपूर्ण कोस्टल रोड आहे, म्हणजे तो अगदी मुरुड जंजिरापर्यंत जातो आणि या रस्त्याने आपण आता प्रवास करतोय. आणि चला. असं वाटतं की आता इथे पाऊस पडून गेला. हा, संपूर्ण ओलं ओलं दिसते, असं वाटतं पाऊस पडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तेवढं सुंदर वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळते. आता पहिला माझा मगाचपासून तेच चाललं आहे की नाश्ता कधी मला कुठे भेटेल. तर हे बघा, आता आम्ही हॉटेल विघ्नहर्ताच इकडे थांबलेलो आहे, मांडवा रोडलाच आहोत आणि इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. म्हणजे ॲक्च्युली सकाळचं या ठिकाणी एवढे ऑप्शन नव्हते ना. हां, म्हणजे 1-2च आपल्याला आतापर्यंत दिसले, तर त्याच्यामध्ये आपण आता या ठिकाणी हा चॉईस केला आणि इथे फक्त त्याच्यात बुर्जीपाव आणि मिसळपाव 2च आहेत. त्यात आज मंगळवार म्हणजे बुर्जीपाव पण नाही, म्हणजे आपण आज मिसळपाव खातोय. ठीक आहे. तर हे बघा, या ठिकाणी फायनली आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही चौघांनी पण मिसळपाव मागितलेला आहे आणि ते कलरवरनं तरी स्ट्रेक्चरवरनं असं वाटते की ते छान असेल म्हणून. बघूया टेस्ट कशी आहे. कसं आहे? चांगलं आहे आणि 60 रुपयाच्या मनाने ठीक आहे. हां, शेवटी मग आपल्याला काही ऑप्शन पण नव्हता इथे काहीच. नाही पण चांगलं आहे. हां, ठीक आहे, चला या खायला. ॲक्च्युली पण आज माझा डाएट मोडणार आहे ना. काय ऑप्शन नाही, फिरायला आल्यावर असंच असतं. अरे पण तसं पण मी किती 15 दिवसापूर्वीच चालू केलेला. 2 दिवस माफ आता परत. मी पण सांगते थांब. हां, म्हणजे घरगुती आपण बनवतो तसं आहे. हां, घरगुती ॲक्च्युली त्रास होण्यापेक्षा घरगुती असलेलं चांगलं असते. तर चला, आता नाश्ता केलेला आहे, पोटभर नाश्ता झाला, टेस्ट ठीक होती आणि आता आपण आपल्या लोकेशनच्या इकडे आता आपण पोहोचणार आहोत. हा कसा संपूर्ण कोस्टल रोड आहे, तर प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती थोड्या अंतरावरती ना राईट साईडला कुठल्या ना कुठल्या आपण समुद्रावरती जात असतो. उदाहरणार्थ बघा, हा वाला इकडे टर्न आहे ना, तो आपण जातोय आवाज बीच. सर्वात आवडता, सर्वात सुंदर, सर्वात शांत आणि मस्त असा बीच आहे आवाज बीच. आणि आता आपण पुढे चाललो आहे. आता आपण डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनला भेटूया. चला. तर हे बघा, फायनली आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. खूप सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेलं हे लोकेशन आहे आणि या ठिकाणी आपण आता 2 दिवस थांबणार आहे. तर आपण आता फायनली या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे मुंबई ते झिराडचा प्रवास आपण या ब्लॉगमध्ये पाहिला. म्हणजे आपण रोरो आपण चॉईस केली होती. म्हणजे कसं आहे, बाय रोड तेवढा वेळही लागतो, तेवढं रस्त्याची कामं, धूळ, परत चालवणाऱ्याला तेवढं टेन्शन असते. प्लस माझ्या पाठचा ड्रायव्हर असा होता जो बाईक चालवू शकत नाही. कसं की जेव्हा डबल माणूस जेव्हा ड्रायव्हिंगला असतो ना, तेव्हा जरा बरं पडते. मी जास्त ॲक्च्युली लॉंग ड्राईव्ह करत नाही, म्हणून मी रोरो इथे मी ऑप्शन चॉईस केला होता. तर आपण रोरोने या ठिकाणी आलो. 50 मिनटामध्ये मांडवाला पोचलो. त्याच्यानंतर मस्त नाश्ता वगैरे करत आपण आरामात या ठिकाणी आता पोचलेलो आहे. आता आमचं या ठिकाणी चेक इनचा आता टाईम होणार आहे, तर आता आम्ही आतमध्ये जातो आहे. पण इकडे प्रॉपर्टी ॲक्च्युली बाहेरून बघून खूप सुंदर वाटली आणि उत्सुकता जास्त वाढली. तर आता हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. पुढचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. इकडली सर्व माहिती, इकडल्या सुविधा, इकडे जवळपासचे ठिकाण आणि सगळ्या गोष्टी त्या पुढच्या व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचून. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.